मित्रांनो, मालिकेमध्ये खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. रम्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पूर्ण देशमुख कुटुंबाला वेठीस धरून एक गाव दोन तुकडे करत वसुंधराने पार्थचं लग्न रम्याशी लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता तिचं बोलणं ऐकून रम्याच्या रूममध्ये जात पार्थने मंगळसूत्र तर हातात घेतले, तर नियतीने नंदिनीच्या हातात भरलेला चुडा फोडून खूप मोठ्या विघ्नाचं संकेत दिला आहे. आणि त्याचबरोबर आरू काव्याच्या तोंडून दोन सत्य बाहेर पडत मोहितेंसाठी हा झालेला जबरदस्त खुलासा आहे. आता पार्थ वसुंधराचं बोलणं ऐकून नक्की पुढे काय निर्णय घेईल? रम्याच्या गळ्यात तो मंगळसूत्र घालेल का? आणि काव्य आरूच्या तोंडून अशी कोणती दोन सत्य बाहेर पडणार आहेत की ज्यामुळे धनंजय शाता पूर्णपणे हादरून जाणार आहेत? ते आपण या व्हिडिओत पाहणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 29 जानेवारीच्या भागात जीवा पार्थला म्हणतो की अरे, शेअर आणि सबस्क्राईबच्या आधी देखील लोक आता लाईक म्हणतायत. जी मजा आय लव्ह यू मध्ये आहे ना, ती आय लाईक यू मध्ये नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की गप्रे, उगाच काहीतरी मस्करी करू नकोस. पार्थ जीवाच्या हातून कुल्फी घेतो तेव्हा जीवा त्याच्या हातून ती कुल्फी काढून घेतो आणि त्याला म्हणतो की थांब, तू ना 1 मिनिट इकडेच थांब. जीवा फ्लॉवर पॉट घेऊन येतो आणि पार्थला समजावतो की हा फ्लॉवर पॉट म्हणजे तुझ्यासमोर नंदिनी उभी आहे असं समज आणि आता बोलून टाक आय लव्ह यू म्हणून. पार्थ त्याला विचारतो की कुल्फी न खाता चढले का रे तुला? जीवा म्हणतो की बरं ठीक आहे, हा फ्लॉवर पॉट जाऊ देत. आता मी तुझ्यासमोर उभा आहे, मग मला नंदिनी समज आणि आता आय लव्ह यू बोलून टाक. तेव्हा पार्थ म्हणतो की काय वेडेपणा लावलाय जीवा? तर जीवा पार्थला म्हणतो वेडेपणा, प्रेमामध्ये वेडेपणा जास्त महत्त्वाचा असतो. पार्थ त्याच्यासमोर जरासा ऑकवर्डच होतो आणि पार्थला हसूही आवरत नसतं की जीवाचं नक्की चाललंय तरी काय. जीवा म्हणतो की 1 मिनिट तू इथेच थांब आणि जाऊन तो एक ओढणी घेऊन येतो. तो पार्थला विचारतो की नंदिनी सेम अशीच ओढणी घेते ना? आणि अगदी मुलीच्या आवाजामध्ये मुद्दाम जीवा म्हणतो की बोला ना पार्थ. तेव्हा पार्थ हसत म्हणतो की एक तर नंदिनी ओढणे अशी अजिबातच घेत नाही आणि बोलत तर अजिबातच नाही. तेव्हा जीवा त्याला समजावतो की फिलिंग्स महत्त्वाच्या आहेत ना, तू फिलिंग्स समज ना भाई. तू ना फोकस ठेव आणि मी नंदिनी आहे असं समज. तर पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे चल, आणि जीवा नाटकाला सुरुवात करतो. तर जीवा अगदी नंदिनी जसं बोलते त्या पद्धतीने पार्थला म्हणतो की यापूर्वी मी कधी असं म्हटलं नव्हतं, परंतु जरी अरेंज मॅरेज असलं ना तरी नवरा बायकोने एकमेकांना आय लव्ह यू म्हटलंच पाहिजे, तरच ते एकमेकांना पूर्ण करतात. असं जीवा नंदिनीची ॲक्टिंग करत असतो. नेमकं पार्थला नंदिनीचा समोर भास होतो आणि त्याच्या नजरेस नंदिनी पडते. तेव्हा हे सगळं जरी जीवा बोलत असला तरीही पार्थला नंदिनी त्याच्यात भासते. तर नंदिनी म्हणते की आजपर्यंत मी हे सगळं तुम्हाला नाही बोलून दाखवू शकले, परंतु आजपर्यंत मी या क्षणांचीच वाट पाहत होते. तेव्हा पार्थ विचारतो की कसली? तर नंदिनी म्हणते की हेच, तुम्ही आत्ता माझ्याशी जे बोलणार आहात त्याची. तेव्हा पार्थ खूप लाजतो. पार्थ म्हणतो की हो, मग तुम्ही आधीच सांगायचं ना मला. तेव्हा नंदिनी म्हणते मुली असं मनातलं सांगत नसतात, ते त्यांच्या डोळ्यात पाहून ओळखायचं असतं. पार्थ खूप लाजतो आणि नंदिनीला म्हणतो तुम्ही सतत म्हणत असता ना की लग्नानंतर होईलच प्रेम, मग मला वाटलं की आय लव्ह यू देखील लग्नानंतरच म्हणायचं असेल. तेव्हा जर तुम्ही आत्ता म्हणत असाल तर मी बोल. पार्थ थोडासा ऑकवर्ड झालेला असतो, थोडासा नर्वसही असतो आणि खूप सारी हिंमत गोळा करून तो अखेर नंदिनीला आय लव्ह यू म्हणणार. तर जीवा चोराचा त्याला ढकलतो आणि पार्थ धाडकन बेडवरतीच आदळतो आणि आदळताच तो अगदी भानावरती येतो. पाहतो तर समोर जीवा उभा असतो. जीवा इतका चिडलेला असतो की तो त्याच्यावरती ओरडतो की भाई, मी तुला आय लव्ह यू म्हणायला सांगितलं होतं, त्याच्या पुढची स्टेप करायला सांगितली नव्हती. मला ना आता खात्रीच पटले की लग्नापूर्वी काही तुम्ही एकमेकांना आय लव्ह यू म्हणणारच नाही आहात. तर काव्या नंदिनीला म्हणते की लग्नाच्या आधी अरेंज मॅरेजवाले कपल्स एकमेकांना आय लव्ह यू म्हणत नाहीत, हा जो लोकांचा भ्रम आहे ना
तो लवकरच तुम्ही मोडाल। आणि ती तेथून जाते। इकडे पार्थला जीवामध्ये नंदिनीचाच भास होत असतो आणि एकटक पार्थ जीवाकडे पाहतच राहतो। तेव्हा जीवा त्याला भानावरती आणतो आणि म्हणतो की "ए, चल", आणि तो तेथून निघूनच जातो। तर इकडे नंदिनी आणि तिकडे पार्थ दोघांचीही एकसारखीच अवस्था असते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोहित्यांच्या घरी लग्नाची लगबग सुरू झालेली असते। जवळजवळ सगळं लग्नाचं पॅकिंग पूर्ण झालेलं असतं। तर नंदिनी, आरुषी, काव्या तिघींनीही आपापल्या बॅगा बाहेर आणून ठेवलेल्या असतात। नंदिनी म्हणते की "बाप रे, हे किती सामान झालं आहे, विचार सुद्धा केला नव्हता". त्यावरती काव्या म्हणते की "होणारच ना ग ताई, शेवटी लग्न आपलं आहे ना, नाही म्हणजे आपल्या घरचं आहे". तेव्हा आरुषी म्हणते की "हो ना, आपण तिघी प्लस आपले आई बाबाही आहेत". काव्याचा ड्रामा चालू होतो आणि नंदिनीला म्हणते की "हे तर काहीच नाही हा ताई, माझ्या लग्नाच्या वेळी बघ, याच्यापेक्षा दुप्पट सामान असेल". आणि त्या तिघीही हसत असतात। तेव्हा शारदा येते आणि विचारते की "हो का", आणि त्या तिन्ही मुलांच्या हाती ती दही साखर ठेवते। जात असताना शारदा तिच्या तिन्ही मुलींना पुन्हा बजावते की "हे बघा, नीट आपापलं सामान घ्या आणि जर काही राहिलं असेल तर एकमेकींची मदत करा, एकमेकींचं वापरा, काही होत नाही". त्यावरती नंदिनी म्हणते की "आई, हे जे काही आहे ना ते तू काव्याला सांगा". त्यावरती काव्या म्हणते की "झालं, तुम्ही पुन्हा माझ्यावरती घसरलात का". आणि "आई, अगं ताई वेगळं वापरते सामान, मी वेगळं वापरते, आमच्या दोघींची चॉईस एक कशी असेल ग, त्यात मी ताईचं सामान कसं वापरणार". असं काव्याने म्हणताच आरुषी म्हणते की "का का ताईचं सामान तू वापरत नाहीयेस का". तेव्हा काव्या तिच्यावरती ओरडते की "गप ना ग टिटवे". तर नंदिनीला खूप हसू येतं। धनंजय काही सामान उरलेलं घेऊन आल्यानंतर शारदा त्याला देखील दही साखर देते आणि त्याला सांगते की "विक्रम भाऊजींना फोन करणार होतात ना तुम्ही, ते देखील निघालेत का बघा". तेव्हा धनंजय इकडे विक्रमला फोन लावणार तर देशमुखांची देखील तीच अवस्था असते। लग्नाची लगबग सुरू झालेली असते आणि सर्वांनीच आपापलं बॅगा पॅक करून बाहेर आणलेले असतात। तर विक्रम तिथे विचारतो की "ते दोन टोनगे जीवा आणि योग गेले कुठे, कामं काही करतात की नाहीत". सगळ्यांची नुसती धांदल उडालेली असते। तर मानिनी विक्रमला म्हणते की "आहेत ते दोघेही, गाडीमध्ये सामान ठेवतायत". इतक्यातच धनंजयचा विक्रमला फोन येतो। विक्रम मानिनीला म्हणतो की "अगं, सामानाच्या लिस्टप्रमाणे सगळं सामान घेतलंय बघतेस ना". तेव्हा मानिनी म्हणते की "घेतलंय हो, आता या घाई गडबडीमध्ये मी काही लिस्ट वगैरे चेक करत बसता नाही आहे". तेव्हा विक्रम मानिनीला सांगतो की धनंजयचाच फोन आहे। फोन रिसीव केल्यानंतर धनंजय त्याला म्हणतो की "आमची सगळी इकडे बांधाबांध झाली आहे, त्यामुळे तुम्हीही पटकन निघा". विक्रम म्हणतो की "हो, आमची देखील सामानाची लिस्ट वगैरे चेक करून झाली आहे हा". आणि काव्या धनंजयच्या हातून फोन काढून घेते आणि विक्रमला म्हणते की "काका, आम्ही सर्वजण वाट बघतो, या लवकर". तर आरुषी म्हणते की "हो, आणि आमची ताई देखील अगदी आतुरतेने जिजूंची वाट बघते या". तेव्हा विक्रम हसून म्हणतो की "अच्छा, असं आहे का, तुमचा हा निरोप तुमच्या जिजूंना देतो बरं का". तेव्हा पार्थ देखील हसायला लागतो। तर दोघेही आता फोन ठेवून देतात। आता पार्थशी बोलता बोलता विक्रमचं लक्ष एकदम रम्याकडे जातं। पार्थ देखील तिच्याकडे खूप रागाने पाहतो। तर विक्रम आता तिच्याकडे दुर्लक्ष करतो। इतक्यात युग धावत येतो आणि त्याच्या बाबांना सांगतो की "अहो, किती जास्त ट्रॅफिक लागलं आहे, चला आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे". तेव्हा सगळी नुसती घाई गडबडच चालू असते। विक्रम मानिनीला बोलावण्यासाठी रूममध्ये जातो, पार्थही आपल्या कामाला जातो। परंतु या सगळ्यांमध्ये रम्याने झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात आणि आत्महत्या करण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला असतो। ज्यावेळेस रम्या पायऱ्या उतरत असते तेव्हा तिला पार्थचं बोलणं आठवतं की "माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, ही गोष्ट डोक्यात ठेव जरा". तिला तो क्षण आठवतो की रम्या पार्थसमोर तिच्या प्रेमाची भीक मागत होती आणि पार्थने तिच्या तोंडावरती तिचं लव्ह लेटर फाडून फेकून दिलं, तिच्या प्रेमाचा अपमान केला, असं तिला वाटत राहतं। रम्या एक एक पाऊल टाकत पार्थकडे येत असते आणि पार्थला त्याची जाणीव होते की रम्या आपल्याकडेच येते। पार्थ पटकन आपली बॅग घेतो आणि निमूटपणे तेथून निघालेलाच असतो। नेमकं रम्या त्याला आडवी येतेच आणि पार्थला ती म्हणते "तू जिंकलास पार्थ आणि मी हरले, परंतु एकदा माझ्याशी नीट बोल ना पार्थ, मी तुझ्या बाबतीत खूप चुकीचे वागले,
परंतु तू माझ्यासाठी नक्की काय आहेस हे तुला माहिती आहे ना? पार्थ गुपचूप रम्याचं सगळं बोलणं ऐकून घेतो. तर रम्या पार्थचा हात हातात घेते. तेव्हा पार्थ चिडतो आणि रम्याच्या हातातून आपला हात काढून घेतो. तर नंदिनीचा विषय काढून रम्या पार्थला म्हणते की नंदिनीला सगळं खरं सांगून मी चूक केली, परंतु ना तू मागे हटलास ना नंदिनी. पार्थ धक्क्याने रम्याकडेच पाहतो. ठीक आहे पार्थ, जर नंदिनीशी लग्न करून तू सुखी होणार असशील तर माझी या लग्नाला काहीही हरकत नाही आहे पार्थ. मी फक्त शेवटचं तुला बाय करायला आले आहे, असं म्हणत रम्या आपला हात पुढे देते आणि नेमकं तिला चक्कर येते आणि रम्या बेशुद्ध पडते. आता पार्थ खूपच घाबरतो. रम्याला तो वेळीच सावरतो. तर तिथे आता खूप मोठा गोंधळ निर्माण झालेला असतो. पार्थ रम्याला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतो. घरातले सर्वच जण धावत तिथे येतात. मानिनी तिच्या तोंडावरती पाणी मारते. तर पार्थ म्हणतो की मला ही कळत नाहीये, अगं आत्ता बोलत होती ही, अचानकच चक्कर आली हिला. विक्रम जीवाला फोन डॉक्टरांना करायला सांगतो. इतक्यातच वसुंधरा धावत येते आणि वसुंधरा मानिनीला दूर ढकलत म्हणते की अगं पाणी काय मारतेस तिच्या तोंडावरती. आणि या सगळ्या रम्याच्या अवस्थेला ती पार्थला जबाबदार धरते आणि त्याच्यावरती आरोप लावत म्हणते की माझ्या मुलीची ही अवस्था फक्त तुझ्यामुळे आहे, तू जबाबदार आहेस याला. पार्थ धक्क्याने विचारतो की मी जबाबदार आहे म्हणजे? त्यावरती वसुंधरा खूप मोठा खुलासा करते की रम्याने या झोपेच्या गोळ्या खाऊन स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. आता लग्न कार्य जे शुभ कार्य घडणार असतं, घरातील सर्वच जण त्यासाठी बाहेर पडणारच असतात, परंतु रम्याने झोपेच्या गोळ्या खाऊन खूप मोठं विघ्न आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर नंदिनी पार्थच्या लग्नात रम्यामुळे अजून एक खूप मोठं विघ्न आलं आहे याची जाणीव नियती नंदिनीला करवूनच देते. कारण इकडे मोहितेंच्या घरी सर्वजण जात असता आरुषी पर्स घेऊन येते आणि डायरेक्ट नंदिनीच्या अंगावरती फेकत ती अचानकच म्हणते की ताई कॅच, आणि पर्स पकडताच नंदिनीचा चुडा फुटतो. तिची बांगडी वाढवते आणि त्याचाच घरच्या मोठ्यानं आता मोठा धक्का बसलेला असतो. तर शारदा धक्क्याने नंदिनीकडे धावत येते. नंदिनी ती जी वाढलेली बांगडी असते ती हातामध्ये उचलते आणि शारदाला समजावते की आई असू देत, नको काळजी करू, काही झालेलं नाही आहे. तेव्हा शारदा आरुषीला ओरडते की काय ग, सतत मस्करी करत असता तुम्ही, गुपचूपपणे जा आतमध्ये आता. तर नियतीने आता पुन्हा एकदा खूप मोठा संकेत दिलेला असतो. धनंजय काळजीपोटी नंदिनीला विचारतो की तुला लागलं तर नाही आहे ना? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही बाबा, नाही लागलंय मला. तर शारदा खूप मोठ्या धक्क्यात असते, तिच्या जीवाला हुरहुर लागून राहते. तर नंदिनीची जी वाढलेली बांगडी असते ती हातामध्ये घेऊन त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. तेव्हा नंदिनी तिच्या आईला विचारते की काय झाले आई, नको ना काळजी करू. तेव्हा शारदा नंदिनीला म्हणते की शुभ कार्याला जाताना ही बांगडी वाढली. तेव्हा नंदिनी तिला समजावते की आई बस न, अगं साधी बांगडी वाढली म्हणून अपशकुन होतो असं काही नसतं ग. आणि तसंही आई, आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? नाही ना, मग आपलं सुद्धा वाईट नाही होणार, असं म्हणत नंदिनी शारदाला प्रेमाने समजावते. परंतु शारदाच्या मनाला लागलेली हुरहुर काही मिटत नसते. तर नंदिनी शारदा काव्याच्या हातून ती वाढलेली बांगडीचे तुकडे घेते आणि बाहेर टाकायला जाते. परंतु नंदिनीने जरी एवढं प्रेमाने समजावलं असलं तरी देखील शारदाचं मन मात्र मानायला तयारच नसतं. तिच्या मनात आता भीती निर्माण होते. नंदिनी पार्थच्या लग्नात खरोखरच मोठं विघ्नाचं सावटच असतं. कारण इकडे रम्याने झोपेच्या गोळ्या खाऊन जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो. विक्रमने डॉक्टरांना घरीच बोलावून घेत तिच्यावरती उपचारांना सुरुवात झालेली असते. रम्याची अवस्था खूप खराब झालेली असते. डॉक्टरांनी रम्याला ऑक्सिजनवरती ठेवलेलं असतं आणि वेळीच तिच्यावरती उपचारांना सुरुवात झालेली असते. तर इकडे वसुंधराला धीर धरवत नाही आणि वसुंधरा तिच्या रम्याकडे लेकीकडे धाव घेणार तोच विक्रम तिला अडवतो आणि तिला समजावतो की ताई अगं काय करतेस तू, कुठे चालली आहेस? तेव्हा वसुंधरा म्हणते की मी माझ्या रम्याकडे जाते, मी माझ्या रम्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. त्यावरती विक्रम तिला समजावतो की अगं हॉस्पिटलमध्ये जसे उपचार होतात तसेच उपचार आपल्या रम्यावरती चालू आहेत, डॉक्टर देखील आहेत ना, तू नको काळजी करू.
तेव्हा चिडलेली वसुंधरा म्हणते की विक्रम, तुझं काय जातंय बोलायला? मला लवकरात लवकर माझी रम्या बरी व्हायला हवी आहे. आता रम्याची एक चूक, त्यासाठी वसुंधरा पूर्ण देशमुख कुटुंबालाच वेटीस धरते, जबाबदार धरते आणि त्यांना नको ते ऐकवायला लागते. हे तुमचं जे काही चालू आहे ना, डॉक्टरांना तुम्ही घरी बोलावलं आहे, माझ्या रम्याच्या रूमचं ICU करून टाकलं आहे. तुम्ही जी काय करताय ना ती फक्त नाटकं करताय. परंतु तुमच्या मनात तर वेगळंच काहीतरी चालू आहे. तुमच्या मनात तर हे चालू असेल की कधी एकदा रम्या बरी होते आणि आम्ही लवकरात लवकर पार्थच्या लग्नासाठी जातोय. आता विक्रम, मानिनी, पार्थ, जीवा यांना कळतच नसतं की वसुंधरा रम्याला नक्की समजावावं तरी कसं. एकतर घरातील सर्वच जण खूप जास्त काळजीत असतात आणि त्यातून वसुंधराचे त्यांच्यावरचे आरोप चालूच. देशमुखांच्या घरी जरी मोठा तमाशा निर्माण झाला असला तरी मोहिते कुटुंब मात्र खूप खुश असतं. त्यांची नुसती घाई गडबड चालू असते. तर शारदा तिच्या तिन्ही मुलींना म्हणते की चला पटकन, जायचंय करत आपण गेले 1 तास इथेच घुटमाळतोय. त्यावरती काव्या आरूला मुद्दाम डिवचते की ऐकलंस ना आरू, आई काय म्हणाली ते. तेव्हा आरू ही गप्प न बसता काव्याला म्हणते की हो ऐकलं ना, परंतु हे माझ्यासाठी नव्हतं, ते तुझ्यासाठी होतं. गेला 1 तास इकडून तिकडे नुसत्या फेऱ्या मारतेस तू. आता त्या दोघींमध्ये नेहमीसारखेच लुटुपुटूचे वाद चालू होतात. नंदी तर हाताची गाडी घालून त्या दोघींकडे पाहतच राहते. तर काव्या म्हणते की हो हॅलो, मी ना ताईची करवली आहे, त्यामुळे तिला काय हवं नको ते सगळं मी बघणार आणि ते सगळं सामान पॅक करण्यासाठीच मी फेऱ्या मारते. मग सामान चेक केलं, आता काय आहे काय नाही हे बघण्यासाठी 10 वेळा आत बाहेर तर करायला लागतंच ना आरू. आरू म्हणते की हो, तू करवलीस ना ताईची, परंतु शॅम्पूची बॉटल जी राहिली होती त्याची आठवण मी करून दिली आहे तुला. आता काव्या पुन्हा आरूला काहीतरी टोमणे मारणार तर शारदा, नंदिनी त्या दोघींनाही ओरडतात. नंदिनी म्हणते की काय चाललंय तुमचं, सतत का वाद घालत असता? तुम्ही ना एक काम करा, अजिबात आमच्यासोबत यायचं नाही, इथे गुपचूप बसा. तेव्हा शारदा म्हणते की नाहीतर काय, सतत काय वाद घालत असता ग तुम्ही दोघी, चला गुपचूप. आणि तेव्हा काव्याच्या लक्षात येतं की ती पर्स विसरली आहे. तेव्हा आरू तिला आठवण करून देते की टेबलच्या लेफ्ट साईडला ठेवले. तेव्हा काव्या तिला फटका मारते आणि म्हणते की मग तुला माहिती होतं तर घ्यायचीच ना. तर काव्या पर्स आणण्यासाठी आपल्या रूममध्ये निघून जाते. इतक्यात धनंजय देखील येतो आणि तोही विचारतो की शारदा, अगं काय चाललंय या मुलींचं, किती उशीर होतोय. तर काव्या धावत आपली पर्स घेऊन येते आणि घरातील सगळ्यांनाच सांगते की आता फायनली निघूच या आपण. तर जाता जाता आरू सर्वांनाच थांबवते आणि म्हणते की बाय घरा, आम्ही आता जातो आहोत. आम्ही या घरात नाही आहोत, परंतु तू स्वतःची काळजी घ्या. हे बघ, जाताना आम्ही 5 जण असू, परंतु येताना आम्ही 4घेच. असं म्हणत असतानाच आरूच्या तोंडून चुकून जे बाहेर पडतं त्याने सगळेच जण दुखावले जातात. नंदिनीचे डोळे पाणावतात. सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. आता आरू देखील रडायला लागते. नंदिनी स्वतःचं दुःख बाजूला सारून आरूला प्रेमाने समजावते. तर काव्या देखील रडायला लागते. तेव्हा नंदिनी आरू सारखंच काव्यालाही समजावते की बस आता अजिबातच रडायचं नाही हा तुम्ही दोघींनी. तेव्हा काव्या आरूला रडू आवरतच नाही आणि दोघेही नंदिनीला घट्ट मिठी मारतात आणि रडायला लागतात. तर या तिघी बहिणींचं एकमेकांवरचं एवढं जीवापाड प्रेम पाहून शारदा, धनंजय मात्र धन्य झालेले असतात. धनंजय, शारदा दोघेही आता रडायला लागतात. तेव्हा नंदिनी त्या चौघांनाही समजावते की बस हा, आता मी शेवटचं सांगते, कोणीही रडायचं नाही आहे. आणि आता माहिती आहे ना की आपण जरी 5 जण निघालो असलो तरी येताना तुम्ही 4घेच या घरात आहात. मग मी आता तुम्हाला शेवटचं सांगते आहे की माझी खोली आजपासून आरूची आणि माझ्या जेवढ्या काही कुर्तीज आहेत त्या माझ्या काव्याच्या. आणि हो, आमच्या दोघींचा चेस बॉन्ड आता फक्त बाबांचा आणि माझी सगळी झाडं आता आईच्या वाट्याची. नंदिनी घरातून जाता जाता प्रत्येकाला एक ना एक गोष्ट देते आणि माझ्या ज्या काही गोड आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणी माझ्या घराच्या वाट्याला, असं म्हणत नंदिनीने सगळे वाटे केलेले असतात आणि सगळेजण तिथे हळवे होतात, इमोशनल होतात. तर धनंजय नंदिनीला म्हणतो की तुझ्याकडे असणारी प्रत्येक गोष्ट तू आम्हाला देऊन जाशील, मग तुझं काय,
तेव्हा नंदिनी म्हणते की माझं काय, मला मिळाले आहेत ना बाबा माझी नवीन माणसं. तर काव्या नंदिनीला म्हणते की ताई, तिथे माणसं 4 नाही आहेत तर 14 आहेत, कशी सांभाळणार आहेस तू त्यांना. तेव्हा आरुही म्हणते की हो ना ताई, त्यांचं सगळं करत असताना तुझी खूप जास्त दमछाक होईल ना. तेव्हा धनंजय म्हणतो की नाही नाही अजिबात असं काही होणार नाही आहे. आपली ताई आनंद निवासातल्या सगळ्या माणसांना इतकं आपलंसं करते, इतकं छान सांभाळते, तर पार्थचं कुटुंब ती का नाही सांभाळणार. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही बाबा, मुळात त्या घरातली माणसं इतकी छान आहेत की ती स्वतःलाच एकमेकांना सावरून घेतात. तेव्हा आरुषी जे सत्य स्वतःच्या तोंडून बाहेर काढते त्याने धनंजय शारदाला मोठा धक्काच बसतो. तर आरुषी नंदिनीला म्हणते की लग्नाआधी सासर खूप गोडच वाटतं, परंतु तिथे गेल्यानंतर एखादं कॅरेक्टर जर तिखट भेटलं तर. नंदिनी हसते, परंतु धनंजय शारदा दोघांनाही एका झटक्यात वसुंधराचा चेहरा आठवतो. इकडे वसुंधरा मुद्दाम वाद उकरून काढत असते तेव्हा मानिनी तिला सणसणीत उत्तर देते की असं काहीही नाही आहे वसुंधराताई. हे बघा, रम्याची आम्हालाही तितकीच काळजी आहे. तुम्ही जे म्हणताय ना ते जर घडलं असतं तर आपण रम्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही केलं असतं, परंतु ती सुसाईडची केस झाली असती. मग पोलीस आले असते, आपल्या सगळ्यांना नको नको ते प्रश्न विचारले असते. या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप जास्त मनस्ताप झाला असता. तुमचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलाय, प्लीज समजून घ्या ताई, असं म्हणत तिथे आता मानिनी खूप वैतागते. तर विक्रम देखील तिला समजावतो की ताई, अगं नको ना असं करूस, अगं रम्याची आम्हाला देखील काळजी आहे ना गं. त्यावरती वसुंधरा त्याच्यावरती आवाज चढवते की हो दिसते ना मला तुम्हाला किती काळजी आहे तिची. एवढं समजावून देखील वसुंधरा वाकड्यातच शिरते आणि विक्रमला तिथे सगळ्यांच्या समोर धमकी देते की माझ्या रम्याला जर काही झालं ना तर मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाही आहे, आणि धावत जाऊन ती देवाचा धावा करायला लागते. तेव्हा सर्वच जण खूप मोठ्या धक्क्यात असतात, जेव्हा धक्क्याने पार्थकडेच पाहायला लागतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो आहे. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. पुढील भागात आपण पाहणार आहोत वसुंधरा तिथे म्हणते की जर ही गोष्ट पुन्हा घडायला नको असेल तर एकच उपाय आहे. तेव्हा पार्थ धक्क्याने विचारतो की म्हणजे मी रम्यासोबत लग्न करायचो. तेव्हा वसुंधरा म्हणते की हो, वसुंधराने हा निर्णय घेऊन सर्वांनाच हादरवून सोडलेलं असतं. तर काव्या नंदिनीला म्हणते, हे बघ ताई, मी तुझ्यासोबत कायम असेनच, तू जिथे जाशील तिथे असेन, अगदी माहेरीसुद्धा आणि सासरीसुद्धा. बोलण्याच्या ओघामध्ये काव्य चुकते, परंतु बरोबर शब्द पकडत नंदिनी तिला विचारते की तू माझ्या सासरी माझ्यासोबत कशी काय असतील ग. तेव्हा काव्या गप्प होते. तर इकडे पार्थ रम्याच्या रूममध्ये येतो आणि रम्याच्या कपाटातील मंगळसूत्र त्याने घेतलेलं असतं. आता रम्या खूप खुश असते, परंतु पार्थ पूर्णपणे हलून गेलेला असतो, अगदी कोलमडून गेलेला असतो.